2026 पर्यंत EPS 95 म्हणजेच कर्मचारी निवृत्ती योजना 1995 ची निवृत्ती वेतनाची परिस्थिती तीव्र चर्चेचा विषय बनली आहे आणि निवृत्ती वेतनधारक त्यांच्या किमान मासिक निवृत्ती वेतनात भरीव वाढीची मागणी करत आहेत. EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समिती अंतर्गत पेन्शनधारकांनी ₹7,500 प्लस महागाई भत्ता अर्थातच DA किमान मासिक पेन्शनची मागणी केली आहे. आपल्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आता माघार घ्यायची नाही असा सूर आता EPS पेन्शनधारकांनी आळवला असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमरावती येथे रुक्मिणी नगर परिसर स्थित शीतल प्लाझा येथे अभियंता बळवंतराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत आंदोलनाची पुढील रूपरेषा निश्चित करण्यासाठी विचारमंथन करण्यात आले. या बैठकीला EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे अमरावती विभाग अध्यक्ष हरिभाऊ ठाकरे, केंद्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, मुख्य राष्ट्रीय सल्लागार डॉक्टर PM पाटील, पुणे स्थित अजित घाडगे, विदर्भ प्रमुख दिनेश बागल, अशोक देशमुख, राज्य कार्यकारिणीचे मुख्य विधी सल्लागार ॲड. कविश डांगे, राज्य कार्यकारिणीचे सचिव इंजिनियर अशोक टेंभरे, जिल्हाध्यक्ष अशोक थेटे आदी उपस्थित होते. पेन्शनधारकांच्या प्रमुख समस्यांवर एक कटाक्ष टाकला असता सद्यस्थितीत कमी पेन्शन रक्कम अनेक निवृत्त वेतनधारकांना दरमहा फक्त ₹1,000 मिळतात, जे उदरनिर्वाहासाठी पुरेसे नाही असा त्यांचा दावा आहे. महागाई भत्त्याचा समावेश नाही. सध्याच्या किमान निवृत्तीवेतन रचनेत नियमित महागाई भत्त्याच्या वाढीचा समावेश नाही. परिणामी कालांतराने क्रयशक्ती कमी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीची बाब लक्षात घेता वाढीव पेन्शनसाठीच्या अर्जावर प्रक्रिया होणाऱ्या विलंबामुळे सदस्यांमध्ये निराशा पसरली आहे. EPS 95 पेन्शनधारक सध्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. या मागण्या प्रामुख्याने पेन्शनची रक्कम वाढवण्याशी संबंधित आहे. मार्च 2026 मधील ताज्या घडामोडीनुसार प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत. किमान पेन्शनमध्ये वाढ करण्यात आलीच पाहिजे, ही एक त्यांची महत्त्वाची मागणी आहे. सध्या मिळणारी ₹1,000 किमान पेन्शन अत्यंत कमी असून ती वाढवून ₹7,500 तसेच प्लस महागाई भत्ता DA करावा ही सर्वात प्रमुख मागणी आहे. उच्च पेन्शन म्हणजेच हायर पेन्शन पेन्शनची गणना प्रत्यक्ष पगारावर करावी आणि निवृत्तीनंतर जास्त पेन्शन मिळावी, याकरिता सर्व सदस्य आग्रही असल्याचे दृश्य यावेळी सभागृहात दिसून आले. कुटुंब पेन्शन अर्थातच फॅमिली पेन्शन पेन्शनधारकांचा मृत्यू झाल्यास त्याच्या जोडीदाराला, पत्नी-पती यांना सन्मानजनक पेन्शन मिळावी. सर्व सदस्यांना पेन्शन या बाबीवर एक दृष्टिक्षेप टाकला असता सर्व EPS 95 सदस्यांना, ज्यांनी 10 वर्षांपेक्षा कमी सेवा केली आहे, त्यांनाही पेन्शनचा लाभ मिळावा, या मागणीला पण घेऊन सर्व सदस्यांमध्ये एकमत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आली. चालू घडामोडी अर्थातच लेटेस्ट अपडेट्स बघता आंदोलनाचा मुद्दा बघता प्रोटेस्ट पेन्शनधारकांनी मार्च 2026 मध्ये दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केले आहे आणि ₹7,500 किमान पेन्शनची मागणी लावून धरली आहे. EPS 95 अंतर्गत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगारातून FO मध्ये योगदान दिलेले असते. 58 वर्षे वय पूर्ण झाल्यावर आणि किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर हे पेन्शन मिळण्यास पात्र ठरतात. कमीत कमी जगण्याइतकी तरी पेन्शन जाहीर करावी, अशी EPS 95 पेन्शनधारकांकडून केंद्र सरकारकडे गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केल्या जात आहे. या अल्पशा पेन्शनमध्ये आम्ही जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही. कारण खाण्यापिण्याचा खर्च, इलेक्ट्रिक बिल, पाण्याचे बिल, घर टॅक्स, वाढती महागाई, वयानुसार औषधोपचार इत्यादी अत्यावश्यक सेवा ₹1,000 किंवा ₹3,000 कशा काय पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित करीत वृद्धापकालीन अडीअडचणी पाहून EPS 95 पेन्शन धारकांच्या प्रश्न मार्गी लागण्यासाठी हा लढा आमचा अविरतपणे सुरू राहणार आहे.
या शब्दांत अमरावती विभाग अध्यक्ष हरिभाऊ ठाकरे, केंद्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत तसेच मुख्य राष्ट्रीय सल्लागार डॉक्टर पी.एन. पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत दिली प्रतिक्रिया. आज आमच्या सेंट्रल कमिटीचे EPS 95च्या बाबत वाढ व्हायला पाहिजे पेन्शनमध्ये, या दृष्टीने जे कार्यक्रम सुरू आहे, जे ते त्यांचे अलग अलग मंत्रिमंडळी आहेत, पंतप्रधान आहेत, यांच्या दृष्टीने त्यांचा संपर्क असतो आणि त्या दृष्टीने काय काय परिस्थिती सुरू आहे, आजची काय स्थिती आहे या त्यांना कल्पना आहे. वीरेंद्रसिंगजी आहेत, P.N. पाटील जे आहेत, तर ते आज इथे आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि इथे काय सद्यस्थिती आहे सेंट्रलची त्याबाबत ते थोडक्यात आपणाला सांगतील आणि पुढची आपला ॲक्शन प्लॅन काय आहे, काय करायचं, त्यांच्या कमिटीने काय ठरवलेलं आहे त्याबाबत ते आपणास परिस्थितीची माहिती देतील. तर त्या दृष्टीने त्यांना मी विनंती करतो की तुम्ही त्या तऱ्हेने करा. कारण आता माझं जर सांगत असेल तर मी MSCBमध्ये चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झालो 2003मध्ये. आणि मग पेन्शन, मग EPSचं मला पेन्शन किती भेटेल? काय झालं, आम्ही मध्यंतरी फडणवीस साहेबांना भेटायला गेलो होतो नागपूरला. आणि ते नागपूरला गेल्यानंतर त्यांच्यासोबत आमचे बोंडे साहेब वगैरे मी ते होतेच. तर त्यांनी म्हटलं का हो काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं साहेब मी रिटायर झालो 2003मध्ये आणि मला किती पेन्शन भेटत असेल म्हटलं, चीफ म्हणून झालं तर मला 1275 पेन्शन भेटते. म्हटलं हां असं कसं? म्हणजे मग त्यांना एकदम आश्चर्य वाटलं, बापरे इतकी तफावत, हे सगळं नाही, तुम्ही जी मागणी आहे ती बिलकुल रास्त आहे आणि याबाबत मी सेंट्रलला त्याचा पाठपुरावा करतो असं आश्वासन त्यांनी दिलं होतं आम्हाला. तर ते आता चालू आहे. आता प्रत्येकांच्या काही अडचणी असतात, पण या दृष्टीने पाहिलं तर इतके आता आपले एकूण मेंबर्स किती आहेत? आपले टोटल 81 लाख मंडळी आहेत, निवृत्त कर्मचारी म्हणजे EPSचे मेंबर आहेत. आणि त्यांना पेन्शन जर असं तोडकं 1000, 1200, 1500 त्याच्यात काय होते असं? तर या दृष्टीने आमचा पाठपुरावा चालू आहे संबंधित सेंट्रलशी वगैरे वगैरे. या दृष्टीने हेमा मालिनीचं बरंचसं सहकार्य आम्हाला भेटते आहे. आणि त्या दृष्टीने ही जी मंडळी आहे ही सेंट्रलला तिथे कार्यरत आहेत. ते त्यांचे अलग अलग मिनिस्टरशी बोलून हे करतात आहे. आणि त्यांनाही हे मान्य आहे की हे तर फारच म्हणजे तोडकं पेन्शन आहे, पण आता काही अडचणी असतील. पण या दृष्टीने सेंट्रलनी, केंद्रीय मंत्रिमंडळाने आमच्या भावना समजून घ्याव्या आणि त्याचा विचार करून आमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी. श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत, श्रेष्ठ भारत. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. हमारी एकता, हमारी ताकत, हमारी एकता, हमारी ताकत, हमारी एकता, हमारी ताकत, हमारी एकता, हमारी ताकत. मी डॉक्टर P.N. पाटील, EPS 95 नॅशनल एज्युकेशन कमिटीमध्ये मी मुख्य सल्लागार म्हणून काम करतो. EPS 95 पेन्शन स्कीम जे आहे हे मुख्यतः सगळ्या कामगार लोकांकरता स्कीम आहे. जे सरकारी कर्मचारी नाही, स्वायत्त संस्थेचे कर्मचारी नाही, कारखान्याचे कर्मचारी आहे, PSUचे कर्मचारी आहे, त्यांच्याकरता ही स्कीम लागू आहे. आणि याचं जे पेन्शन मिळतं अत्यंत तुटपुंज पेन्शन मिळतं. साधारण 500 रुपयापासून तर 3000, 3500पर्यंत आता पेन्शन मिळतं. ज्याच्यामध्ये आजचा जो जीवन यापन जे आहे मनुष्याचं, 2 माणसाचं, 2 जीवांचं हे होऊ शकत नाही. तर आमच्या ज्या मागण्या आहेत राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजे NSC, याच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. एक पहिली मागणी जी आहे की मिनिमम पेन्शन प्रत्येकाला कमीत कमी पेन्शन जे आहे ते 7500 रुपये पेन्शन आणि त्याच्यावरती महागाई भत्ता देण्यात यावा. दुसरी जी मागणी आहे की हायर पेन्शनची एक तरतूद आहे, म्हणजे उच्च पेन्शनची एक तरतूद आहे.
ती तरतूद ज्या ज्या लोकांना जे लोक पात्र असतील त्यासाठी त्यांना माननीय सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जे आदेश दिले आहे त्याप्रमाणे त्यांना ते बिनाशर्त देण्यात यावं. तिसरं जे आहे की 2 जीवांना जे काय मेडिकल आहे ती त्यांना फ्री मेडिकल फॅसिलिटी जी आहे ती मिळावी, अशा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि या मागण्यांसाठी गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रीय संघर्ष समिती खेड्यापासून तर दिल्लीपर्यंत हे सगळं आंदोलनं करत आहे, भेटीगाठी घेत आहेत, निवेदनं देत आहे. तर पुढचं जे आहे ते आमचे महासचिव जे आहेत हे आपल्याला सविस्तररित्या सांगतील. हमारी एकता हमारी ताकत, अरे हमारी एकता हमारी ताकत, हम सब एक है, 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 हम सब एक है. हमारी एकता हमारी ताकत, हमारी एकता हमारी ताकत. मी बीरेंद्र सिंग, राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणजे EPS 95 नॅशनल एज्युकेशन कमिटीचा मी राष्ट्रीय महासचिव आहे. आमच्या संघटने औद्योगिक क्षेत्राचे जे रिटायर्ड कर्मचारी आहे त्यांची संख्या पूर्ण भारतामध्ये 81 लाख आहे. 7.5 करोड वर्किंग एम्प्लॉईज आहे, त्यांच्या हितासाठी काम करते, त्यांचे लोककल्याणासाठी काम करते. माननीय कमांडर अशोक राऊतजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्यांनी हा संघटन पूर्ण भारतामध्ये 27 राज्यामध्ये विस्तारित केला. 550 जिल्ह्यामध्ये आमचा नेटवर्क आहे. आमची अवस्था अत्यंत दुःखाची अशी आहे की आम्ही जितके पेन्शनर्स आहे या लोकांना अत्यंत कमी पेन्शन भेटते. त्यांनी पूर्ण आपले सर्व्हिस सेवा काळमध्ये 470 रुपये, 541, 1250 रुपये दर महिन्याच्या सेवा कालमध्ये अंशदान केलं 30 ते 35 वर्षापर्यंत. पण त्यांची पेन्शनची गॅरंटी केंद्र सरकारकडून फक्त 1000 रुपये आहे. 1000 रुपयामध्ये कसे जीवन जगता येईल? म्हणून माननीय कमांडर साहेबांनी आमचे जे वेदना होते, आमच्या जे दुःख होता ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तहसील स्तरपासून दिल्ली स्तरपर्यंत सर्व प्रकारचे आंदोलन झाले, डिप्लोमॅटिक एफर्ट्स झाले सर्व प्रकारचे. केंद्राकडून श्रममंत्री असो, वित्तमंत्री असो, माननीय प्रधानमंत्रीजी असो, सर्वांनी आम्हाला चर्चेसाठी माननीय कमांडर साहेबांना बोलवला. वेगळे वेगळे स्तरावर चर्चा झाली, मात्र समाधान आत्तापर्यंत काही निघाला नाही. दिल्लीमध्ये पुष्कळसे आंदोलन झालेले आहे, समाधान न झाल्यामुळे लोकांच्यामध्ये फार असंतोष आहे. म्हणून या नो मार्चपासून 11 मार्चपर्यंत 2026पर्यंत 3 दिवसाच्या दिल्लीला आंदोलन होता. आणि त्याच्यामध्ये आमची एकच मागणी होती की आता श्रममंत्रीसोबत बरीच वेळी चर्चा झालेली आहे, माननीय वित्तमंत्रीसोबत चर्चा झाली आहे, मात्र त्याचा जो समाधान आहे तो काही निघालेला नाही. म्हणून माननीय प्रधानमंत्रीने स्वतः याच्यामध्ये इंटरव्ह्यू करावं, त्याने हस्तक्षेप करावं, दोन्ही जे मंत्रालय त्यांना समोर बसवावं आणि आमचा जो पेन्शनचा फंड आहे त्याचे जे व्याज येते त्या व्याजमधून 6215 रुपयाची पेन्शन मला भेटू शकते. उरलेली रक्कमसाठी केंद्र सरकारने मदत करावी, जेणेकरून मला 7500 प्लस DA जो व्यवहारी आहे, जे EPFOचे स्पीअरमध्ये आहे. आम्ही काही भीक नाही मागून राहिलो, आमचा जे हक्क आहे, जे आमचे हक्काचे पैसे आहे ते आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे. या ठिकाणी अमरावतीला आमचे चीफ लिगल ॲडवायझर माननीय कविशजी डांगे असतात. त्यांनी सर्व प्रकारचे दस्तावेज सरकारकडे पाठपुरावा करून माननीय कमांडर साहेबांच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे की 7500 प्लस DA ही जी पेन्शन आहे हे आम्हाला आमचे पेन्शनचे व्याजमधून भेटू शकते. सरकारला जास्ती मदत करण्याची आवश्यकता नाही. आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हार पेन्शनचा जो हक्क आहे, जो 1995मध्ये स्कीममध्ये होता, तो प्रावधान सरकारने काढून टाकलेला आहे. तो सरकारने पुन्हा लागू करावे आणि सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला सर्वांना हायर पेन्शन देण्यात यावी. मेडिकलची सुविधा आम्हाला सर्वांना देण्यात यावी आणि जे नॉन EPS मेंबर्स आहे, जे अत्यंत त्यावेळी जेव्हा ऑप्शन भरण्यात आले त्यावेळी आपले ऑप्शन सादर करू शकले नाही कारणास्तव त्यांना कमीत कमी 5000 रुपयाची पेन्शन देण्यात यावी. त्या अनुषंगाने आज मी इथे अमरावतीला आमची मीटिंग होत आहे. पुढे काय करायचे आहे, कशा प्रकारचे आंदोलन करायचे आहे, कशा प्रकारचे डिप्लोमॅटिक एफर्ट्स करायचे आहे, त्याच्यासाठी सुझाव घेण्यासाठी आज आमची मीटिंग आहे. या मीटिंगमध्ये जे काही निर्णय होतील ते आम्ही कमांडर साहेबांपर्यंत पोहोचवून देण्याचा प्रयत्न करू.
आज या ठिकाणी मीटिंगमध्ये कमीत कमी वेगळे वेगळे डिपार्टमेंटचे सर्व डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी आहे. MSCV असो, ST असो, इतर महामंडळे असो, कॉलेज असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे विविध स्तरचे जे काही डिपार्टमेंट आहेत त्याचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही बोलवलेले आहे. त्यांची सभा या ठिकाणी होत आहे. धन्यवाद सर. आपल्या चॅनलला खूप खूप धन्यवाद. आपल्याला विनंती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचा आवाज आहे हे माननीय प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचवा आणि बजेटचा जो सत्र आहे जो 16, 17, 18 तारखेला होणार आहे त्या सत्रामध्ये आमच्या मागण्या मंजूर करण्यात यावे जेणेकरून आम्हाला पुढे आंदोलनाचं काम पडणार नाही. दिल्लीच्या आंदोलनामध्ये ठरलेलं आहे की जर आमच्या मागणी या सत्रामध्ये झाले नाही तर मला रस्ता रोको करावा लागेल, रेल रोको करावं लागेल आणि बेड पडली तर आम्हाला अंशसुद्धा करावे लागणार आहे. आता सरकारच्यावर अवलंबून आहे की त्याने आम्हाला पत्र लोकांवर सडकवर उतरवण्याच्या चेष्टा करू नये, आमची परीक्षा पाहू नये, आमच्या धैर्य पाहू नये, आमच्या मागण्या त्वरित मंजूर करण्यात यावे. आपली चॅनलला धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद सर.